चिवताई काय करते? थांब, माझ्या बाळाला आंघोळ घालते. असं दाखव. बाय बाय. हॅलो, वेलकम टू माय ब्लॉग. तर मी आहे ना आज सगळ्यात आधी सगळ्यांना हॅपी राखी. आणि मी आज ब्लॉग घरातून चालू नाही केला बिकॉज मी विचार केला चल घरातून चालू करेन, बट मला इतकं लेट झालेला तर मी विचार केला मी ट्रेनमध्ये जाऊन ब्लॉग चालू करेन. बट तिथेही नाही भेटला. मला असं वाटतं की आज सगळ्या बहिणींना ना एकाच टायमावर निघायचं होतं. एवढी गर्दी होती ना, तर मी सोड जाऊ दे, मी भांडुपला चालली आहे छोट्या भावाकडे. तर मी विचार केला की ऑटोमध्ये जाऊन मी ब्लॉग चालू करेन. 1 तास झाला मी ऑटोमध्ये बसून आहे आणि माझा मूड आता एवढा खराब झाला आहे ना. पण जाऊ दे, त्या छोट्याचं तोंड बघून आहे ना माझा मूड आता परत फ्रेश होणार आहे. तर मी तुम्हाला दाखवते आज मी तुम्हाला सगळीकडे मी कुठे कुठे चालले, मी सगळीकडे तुम्हाला दाखवणार आहे की मी कुठे कुठे चालली आहे कोणाकडे आणि माझ्याबरोबर काय काय होतं. पोचली मी. माझा छोटा भाऊ अजून झोपला आहे, आता उठला आहे तो. कधी याची तयारी होईल काय माहिती. युवान झोपला. तुमचं बाळ रेडी झालंय. वाव, किती क्यूट दिसतंय. बघा बघा बघा. हाय कर सगळ्यांना. हाय. नाही बहीण आली तर जरा नाश्ता बिष्टा द्यायचा ना, तर मी ह्यालाच नाश्ता भरवते बघा. चल ये. चालला. काय करते दीदी? युवान युवान असं हात. युवान हे घे. हे बघा कशी राखी आहे ना, खातोय तो. युवान राखी नाही खायची. मग सगळे काय बोलतील, दीदीची राखी खातात का अशी? बघा कसा भाऊ आहे बघा, लोळतोय. ठाण्याला आली तरी पण हा भाऊ पण रेडी नाही आहे. काय करायचं ह्यांचं आता. मी आल्यावर रेडी कसं स्माइल करतोय बघा. अजून काय करणार? पोचली तर येते, बट खूप भूक लागली आहे. तर आधी मी जेवून घेणार, नंतर मी राखी बांधणार आहे. मला चक्कर येईल शपथ. असं काळे का दिसतोय? बाय बाय. माझी हालत बघा, मी सगळं काढलंय. लाईक सिरियसली खूप जास्त गर्दी आहे. फायनली मी घरी आली कारण की माझा छोटा भाऊ आलाय. तर त्याला आता मी ओवाळीन आणि मी परत जाईन डोंबिवलीला. माझं खूप डोकं दुखतं. खूप आज हालत खूप जास्त खराब झाली आहे. असं दाखव. सगळ्यात छोटी बहीण परी बा. वाव. तर ब्लॉग मी इथे सेंड करते. तुम्ही बघितलं असेल की माझी किती धावपळ झाली. आधी भांडूप, मग ठाणे, मग मी परत टिटवाळ्याला गेली, मग तिथून मी परत डोंबिवलीला गेली. त्यानंतर आम्ही फक्त मस्त फोटोज वगैरे काढले, बस. बाकी काहीच नाही. माझी बॅटरीही लो झालेली. सो आता मी खूप थकले आणि मी झोपते. बाय.